नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण सेना दलामध्ये अधिकारी म्हणून करिअरच्या संधी या विषयावरती माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत द्रोणा डिफेन्स अकॅडमी लातूरचे संचालक कर्नल गिरीधर कोले आणि श्री नितीन शेळके. आपल्या दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. जय हिंद मॅम. तर विषयाला सुरुवात करण्याआधी दोन्ही पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. कर्नल गिरीधर धोंडीराम कोले सेना मेडल प्राप्त भारतीय सेनेचे निवृत्त अधिकारी असून द्रोणा डिफेन्स अकॅडमी लातूरचे संचालक आहेत. लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी येथील शेतकरी कुटुंबातून आलेले कर्नल कोले यांनी सैनिक स्कूल सातारा, एनडीए पुणे आणि IMA डेहराडून येथून प्रशिक्षण घेतलंय. एनडीए मधून 3rd इन ऑर्डर ऑफ मेरिट मिळवत त्यांना राष्ट्रपतींचे कांस्य पदक प्रदान करण्यात आले. 22 वर्षांच्या सैन्य सेवेत त्यांनी राजस्थान, पंजाब तसेच जम्मू काश्मीरमध्ये 14 वर्षे लाईन ऑफ कंट्रोल आणि काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 14 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर असताना दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना सेना मेडल प्रदान करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या DR कॉंगो मिशनमध्ये चीफ ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून सेवा दिल्यानंतर सध्या ते द्रोणा डिफेन्स अकॅडमीचे डायरेक्टर म्हणून युवकांना भारतीय सशस्त्र सेनेमध्ये अधिकारी बनण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. आपल्यासोबत नितीन तुकाराम शेळके हे देखील आहेत. लातूर जवळील हिप्पळगाव येथील रहिवासी नितीन तुकाराम शेळके हे वारकरी संस्कार आणि शेतीशी नाळ जपणाऱ्या कुटुंबातून आलेले आहेत. उच्च शिक्षणासाठी पुणे गाठत त्यांनी BCom आणि MBA पदवी प्राप्त केली आणि बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करून व्यावसायिक अनुभव मिळवला. त्यानंतर त्यांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये प्रवेश करून फ्रँचायझी व्यवसायामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तसेच सध्या ते रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायामध्ये देखील सक्रिय आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी YCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सुमारे 500 तरुण आणि त्यांच्या कुटुंबांना एकत्र आणले आणि आज ते या अकॅडमीचे संचालक म्हणून भावी सैन्य अधिकाऱ्यांच्या घडणीसाठी कार्यरत आहेत. तर आपण विषयाला सुरुवात करतोय. मी सर्वात आधी गिरीधर सरांकडे येईन की सर, द्रोणा डिफेन्स अकॅडमीची उभारणी करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? जय हिंद जानवी मॅडम. सर्वप्रथम TV9 मराठी चॅनलचे आम्ही आभारी आहोत, कारण आम्हाला या माध्यमातून आज बऱ्याचशा पालकांना आणि मुला-मुलींना कनेक्ट करण्याचा एक योगायोग आलेला आहे आणि त्यांना भारतीय सशस्त्र सेनेत करिअर बनवण्याची साठी मार्गदर्शन करण्याची आम्हाला एक संधी मिळालेली आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे द्रोणा डिफेन्स अकॅडमीची नीव किंवा जे बीज म्हणजे पेरलं गेलं ते जवळपास 2.5 वर्षापूर्वी आम्ही लातूरला त्याची स्थापना केली. आम्ही सगळे डायरेक्टर्स लातूरचे. मी 22 वर्ष इंडियन आर्मीमध्ये देशसेवा करून रिटायर झालेलो आहे. आम्हाला बऱ्याच वेळा पालकांचे आणि मुलांचे प्रश्न यायचे किंवा फोन यायचे की आम्हाला भारतीय सशस्त्र सेनेमध्ये ऑफिसर म्हणून करिअर बनवायचे आणि यांनाही फोन यायचे आणि त्याच्यामुळे द्रोणा डिफेन्स अकॅडमी फॉर्म झाली. तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं म्हणजे प्रत्येक पालकामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक पॅट्रिऑटिझम, एक देशभक्तीची भावना असते. प्रत्येकाला वाटतं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक पालकाला वाटतं आपण आपल्या मुलाला भारतीय सशस्त्र सेनेमध्ये एक ऑफिसर म्हणून पाठवावं. मुलांनाही वाटतं की आपलं करिअर आपण एक ऑफिसर म्हणून निवडावं. पण अनफॉर्च्युनेटली आजच्या या डिजिटल युगामध्ये त्याच्याबद्दल जी माहिती आहे, त्याच्याबद्दल जे मार्गदर्शन आहे, त्याच्याबद्दल जो सपोर्ट आहे, त्याच्याबद्दल जो गायडन्स आहे, दॅट इज लॅकिंग. त्याच्यामध्ये थोडासा कमीपणा आहे. का? हा फार प्रश्न मोठा आहे. म्हणूनच आम्ही लातूरला द्रोणा डिफेन्स अकॅडमी फॉर्म केली. आता द्रोणा डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना 10+2 म्हणजे 12वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी, जी की UPSCच्या माध्यमातून परीक्षा होते, JEEच्या माध्यमातून त्यांना आम्ही टेक्निकल ऑफिसर्स म्हणून टेक्निकल एंट्री स्कीम आणि नीटच्या माध्यमातून आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, म्हणजे भारतीय सशस्त्र सेनेला डॉक्टरांची खूप गरज आहे. तर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये एंट्री घेण्यासाठी आम्ही त्यांना तयारी करून घेतो. मी तुम्हाला थोडक्यातच सांगेन, NDA किंवा JEEची किंवा नीटची जी प्रक्रिया आहे ती कॉमन आहे. फक्त थोडासा डिफरन्स आहे की तिथे एका ठिकाणी SSB होतं, दुसऱ्या ठिकाणी फक्त इंटरव्ह्यू होतो. नीटला फक्त इंटरव्ह्यू होतो. तुमचा हेतू खरंच खूप व्यापक आहे. या उदात्त हेतूने तुम्ही ही संस्था सुरू केली. या संस्थेमध्ये, या अकॅडमीमध्ये मुलांकडून अभ्यासाची एकूणच तयारी कशी करून घेतली जाते? मॅम, आमच्याकडे मुलांना 8वी ते 12वी पर्यंत ऍडमिशन दिलं जातं. आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितोय, खास करून मुलींसाठी. अगोदर मुलींना भारतीय सशस्त्र सेनेत
शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणून नोकरी करण्याची संधी असायची. आता मुलींना मी सांगू इच्छितोय, पालकांना सांगू इच्छितोय, की आज आपल्या मुलींना भारतीय सशस्त्र सेनेत ऑफिसर म्हणून परमनंट कमिशन देण्याची गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे. आपण पाहिलं तर एनडीए मध्ये सुद्धा मुलींना फार आता प्राधान्य दिलं जात आहे. मागच्याच वर्षी पहिली बॅच पासआउट झालेली आहे. कमिंग बॅक टू द्रोणा डिफेन्स अकॅडमी, 8वी ते 12वी आम्ही मुलांना ऍडमिशन देतो. आमचा मेन हेतू काय, 8वी ते 10वी मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये बरेचसे हेतू आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचं कम्युनिकेशन स्किल्स, त्याच्या डॉर्मेटरी एटिकेट्स, एकमेकांसोबत व्यवस्थित राहणे आणि त्याचं जे काय डेव्हलपमेंट त्याला फ्युचरमध्ये 11वी 12वीमध्ये ऑफिसर बनण्यासाठी लागणार आहे, त्याची तयारी आम्ही 8वी 9वी आणि 10वीमध्ये करून घेतो. 11वी आणि 12वीमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फक्त युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जी परीक्षा घेते नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीसाठी, JEE फॉर टेक्निकल एंट्री स्कीम अँड नीट फॉर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, याच्यासाठीच मुलं फक्त तिथं काबाड कष्ट करतात. मी नितीन सरांकडे येईन. सर, आता सरांनी द्रोणा अकॅडमी विषयी सांगितलं. अगदी 8वी पासून येथे विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जातं, पण ज्यावेळी ऍडमिशन घेतलं जातं तेव्हा पालक कटाक्षाने बघत असतात की अकॅडमीचा जो कॅम्पस आहे तो कसा आहे, तिथे अत्याधुनिक कोणकोणत्या सेवा सुविधा आहेत. तर या सेवा सुविधांबद्दल सांगा आणि नेमकं वेगळेपण काय आहे यात. आपली अकॅडमी जी आहे लातूरपासून 4 किलोमीटर अंतरावर वसलेली आहे. टोटल 8 एकरचा कॅम्पस आहे आणि या कॅम्पसमध्ये आउटडोअर ट्रेनिंग फॅसिलिटी आहेत. डिफेन्समध्ये जसं कुठल्याही एका रिलिजनला मानत नाहीत, तसंच आपण तिथे एक सर्व धर्मस्थळ केलेलं आहे, जिथे सर्व धर्म जातीचे स्टुडंट्स, स्टाफ तिथे येऊन प्रार्थना करू शकतात. तर त्याच कल्चरला आपण तिथं आणायचं पाहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त इंडोर स्टेडियम आहे. आपल्याकडे डिजिटल क्लासरूम्स आहेत आणि एक सर्व क्लासरूम जे आहेत आपल्याकडे परमवीर चक्र अवॉर्डीज त्यांच्या नावाने आपण क्लासरूम्स बनवलेले आहेत. एक पारंपरिक शिक्षण पद्धती प्लस एक डिजिटल कॉन्टेंट, ह्या दोन्हीचे एक राईट ब्लेंड करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. तिथे एक प्रशस्त लायब्ररी इन रीडिंग रूम आहे. त्या रीडिंग रूममध्ये आपण बुक्स तेच अवेलेबल करून देतो जे पॅरेंट्स, स्टुडंट्स आणि स्टाफ जे रेकमेंड करतं. त्याचा मागचा उद्देश जे बुक्स आहेत ते वाचन पण झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आपण जेवढे की आपले ॲडमिनचे डिपार्टमेंट्स आहेत मॅम, त्या डिपार्टमेंटचे सर्व हेड एकतर ते रिटायर्ड आर्मीचे अधिकारी आहेत किंवा BSFचे आहेत. त्याचा मूळ उद्देश हा आहे की डिफेन्सचं ते कल्चर आपल्याकडे इन्स्टिट्यूशनमध्ये यावं आणि एक रोल मॉडेल्स प्रत्येक डिपार्टमेंटला स्टुडंट्सनी इन्कॉर्पोरेट करावं की त्यांच्याकडनं त्या गोष्टी शिकण्यासारख्या व्हाव्या, हा त्याच्या मागचा हेतू होता. सेपरेट बॉईज अँड गर्ल्स हॉस्टेल आहे. कम्प्लीट 24/7 CCTV सर्व्हेलन्स त्याचं होतं. सिक्युरिटी आणि CCTV सर्व्हेलन्स त्याचं राहतं. आपला पूर्ण कॅम्पस मॅम नो डिजिटल झोन आहे, म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचे गॅजेट्स आपण अलाव केलेले नाहीत. नॉट दॅट वी वॉन्ट टू कट देम ऑफ फ्रॉम दी सोसायटी, पण त्यांचा फोकस कधीही डायल्यूट होऊ नये, हा त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह आहे. पण टू स्टे कनेक्टेड, त्यांच्या पॅरेंट्ससोबत कनेक्ट करून ठेवण्यासाठी आपण त्यांना स्मार्ट कार्ड्स इश्यू करतो. म्हणजे ते स्मार्ट कार्ड्स असे असतात, त्याच्यामध्ये एक टेलिफोन बूथ असतं. ते स्मार्ट कार्ड प्रत्येक स्टुडंटला इश्यू केलं जातं आणि त्या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ते फक्त 3 नंबर्स डायल करू शकतात, त्याचे आई, वडील आणि गार्डियन. सो दे स्टे कनेक्टेड विथ देअर फॅमिली. ॲट द सेम टाइम ते फोकस पण त्यांचा लूज होऊ नये, हा त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्या व्यतिरिक्त आर्मी NDA मध्ये जशी मेस आहे तशा टाईपची मेस आपण तिथं इन्कॉर्पोरेट केली, तिथे एक सेटअप तसा केलेला आहे. मेसमध्ये फक्त फूड हा ऑब्जेक्टिव्ह ना मॅम, वी हॅव केप्ट इट हायजीन ऑडिट, म्हणजे तुम्ही कधीही कुठलेही पॅरेंट्स येऊन तिथलं हायजीन चेक करू शकतात, एवढं आपण ट्रान्सपरंट सिस्टम तिथे लावलेली आहे. फूड एक मात्र गोष्ट नाहीये, त्यामध्ये डायनिंग एटिकेट्स, टेबल मॅनर्स, ह्या सर्व गोष्टींची ट्रेनिंग आपण अकॅडमीमध्ये देतो. तर या सर्व सुविधा बनवते वेळेस एकच उद्देश समोर होतं की NDA जे एक मॉडेल इन्स्टिट्यूशन, ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आहे, तशा टाईपचं इन्स्टिट्यूशन एक आपण उभं करावं, हा त्याच्या मागचा उद्देश. मी थोडंसं ऍड करू का मॅम ह्याच्यामध्ये? जी. जसं नितीन सर बोलले, आणखीन एक बाब आहे. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही वर्षातनं एकदा एका तरी मिलिटरी इस्टॅब्लिशमेंटला व्हिजिटला घेऊन जातो. जसं मागच्या वर्षी आमचे विद्यार्थी नॅशनल डिफेन्स अकॅडमीची पासिंग आउट परेड बघायला गेले होते. काय होतं तिथे गेल्यानंतर मग
मुलांना मुलींना मोटिवेशन भेटतं तिथं बघितल्यानंतर, ते ॲक्च्युली ऑन ग्राउंड पाहिल्यानंतर. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मुलांना तिथं जे काही आर्मीचे, नेव्हीचे, एअरफोर्सचे रिटायर्ड ऑफिसर्स आहेत त्यांना आम्ही तिथं बोलवतो. त्यांना बोलण्याची संधी देतो. जेणेकरून मुलांना ते प्रश्न विचारल्यानंतर त्यांना भरपूर क्लॅरिटी येते आणि कॉन्फिडन्स येतो. आणि सर्वात शेवटची बाब म्हणजे SSBची ट्रेनिंग आम्ही द्रोणा डिफेन्स अकॅडमीमध्ये 11वीच्या मुलांना आम्ही 11वीमध्येच करून घेतो. जेणेकरून की ते 12वीमध्ये फक्त ते 12वी UPSC, नीट आणि JEE वरती कॉन्सन्ट्रेट करू शकतात. अगदीच. गिरीधर सर, जसं आता तुम्ही म्हणालात की SSBची जी तयारी आहे ती तुम्ही 11वीमध्येच करून घेता, तर याविषयी थोडं जास्त आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगा. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, NDA असेल किंवा नेव्हल अकॅडमी असेल, AFMC असेल किंवा टेक्निकल एंट्री स्कीम असेल, AFMCला फक्त इंटरव्ह्यू होतो आणि एक टेस्ट होते. बाकीच्या बाबीमध्ये काय होतं, एक सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ही एक 5 दिवसाची प्रक्रिया असते, इंटरव्ह्यू प्रक्रिया असते, ज्याच्यामधनं की प्रत्येकाला जायला लागतं. आता तुम्हाला मी सांगू इच्छितो, प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक आर्मी ऑफिसरला, नेव्ही ऑफिसरला, एअरफोर्स ऑफिसरला त्याच्या जवानांना, त्याच्या सेलर्सना, त्याच्या एअरमॅनला युद्धामध्ये त्यांना लीड करायचं आहे. त्याच्या ज्युनियर ऑफिसर्सना सुद्धा लीड करायचं आहे. तर त्याच्या कॅपॅसिटीज, त्याच्या कॅपॅबिलिटीज आपण कशा समजून घेणार? तर ह्या समजून घेण्यासाठी त्याचा इंटेलिजन्स, त्याचा IQ, त्याचा एका ग्रुपमध्ये तो कसा वागतो, एका ग्रुपला तो कसा लीड करतो, त्याची सायकोलॉजी काय आहे, वेदर ही इज पॉझिटिव्ह, वेदर ही इज निगेटिव्ह, ह्या सर्व बाबी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला टेस्ट केलं जातं. हा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. तुम्ही जर पहिल्या दिवशी तिथे गेलात तर तुमचा एक स्क्रीनिंग टेस्ट होते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये जाता. सायकोलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर, प्रिसाइडिंग ऑफिसर, ह्या सगळ्या तुमच्या इंटरव्ह्यूज घेतात आणि तुम्हाला टेस्ट करतात. आता प्रामुख्याने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मॅम, द्रोणा डिफेन्स अकॅडमीमध्ये आम्ही मुलांना, खास करून 11वीच्या मुलांनाच आम्ही SSBच्या त्या ट्रेनिंगसाठी किंवा SSBला एक्सपोजर देतो. हे आम्ही 3 भागात करतो. पहिल्यांदा आम्ही त्यांचं ओरिएंटेशन कॅप्सूल घेतो. त्या मुलांना आम्ही सांगतो की SSB म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला कशासाठी टेस्ट केलं जातं. मुलांना आम्ही आर्टिफिशियल बनवण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही नॅचरल राहा पण अंडरस्टँड करा ही प्रक्रिया काय आहे. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांचं एक कॅप्सूल घेतो, एक 10 दिवसाचं. त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करतो की मुलांच्या विकनेसेस काय आहेत, मुलांचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत. ज्या विकनेसेस आहेत आम्ही त्यांना सांगतो, जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत तेही सांगतो. ते स्ट्रॉंग पॉईंट्स तुम्ही मेंटेन करा, विकनेसेसवरती तुम्ही काम करा. आणि मग नंतर एक 4 महिन्यानंतर परत एक कॅप्सूल घेतो. त्या मुलांनी ज्या विकनेसेस त्यांना ज्या आढळल्या होत्या त्याच्यावरती ते काम करतात आणि मग त्याला ते स्ट्रेंथमध्ये डेव्हलप करतात. आता ही सर्व प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया एक क्वालिफाईड टीम आहे आमच्याकडे, ज्यांनी की SSB मध्ये ॲज अ GTO यांनी ग्रुप टास्क ऑफिसर किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून काम केलेलं आहे किंवा एक टेन्युअर केलेलं आहे. ते लोक आमच्या अकॅडमीमध्ये येतात, ते ऑफिसर्स आमच्या अकॅडमीमध्ये येतात, तिथे राहतात, मुलांसोबत ते कॉन्टॅक्ट करतात आणि ह्या सगळ्या बाबी कंडक्ट करतात. ही प्रक्रिया आम्ही आमच्या द्रोणा डिफेन्स अकॅडमीमध्ये 11वीच्या मुलांना डेलिबरेटली हे करून घेतो. निश्चितच. सर, या द्रोणा अकॅडमी विषयी आणि या SSB इंटरव्ह्यू विषयी खरं तर मला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून करिअरच्या संधी या विषयासंदर्भात बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत कर्नल गिरीधर कोले आणि श्री नितीन शेळके. सर, आता द्रोणा अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी म्हणूनची एक प्रोसेस असते, कारण आता प्रत्येक पालकांना उत्सुकता असणार की इथे यायचं असेल तर ऍडमिशन कसं घ्यायचं, तर या प्रोसेस बद्दल सांगा. ओके, जान्हवी मॅम, आम्ही द्रोणा डिफेन्स अकॅडमीमध्ये ॲडमिशन जर घ्यायचं तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया तयार केलेली आहे. सर्वप्रथम प्रत्येक पालकाची किंवा मुलांची जर इन्क्वायरी आमच्याकडे आली तर आम्ही त्यांना कनेक्ट करतो किंवा अदरवाईज ऑल्सो आम्ही आमच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करतो. त्यांचे आम्हाला कॉल्स येतात. मग कॉल आल्यानंतर आम्ही काय करतो, त्यांना सांगतो की तुम्हाला ॲज अ फॅमिली, कारण आर्म फोर्सेसमध्ये जर तुम्हाला जॉईन करायचं आहे तर इट इज नॉट अ इंडिव्हिज्युअल डिसिजन. मुलाला, त्याच्या आई वडिलांना, बहीण भावांना, आम्ही सगळ्यांना अकॅडमीमध्ये रिक्वेस्ट करतो की तुम्ही या. आमच्याकडे प्रत्येक शनिवारी रविवारी एक सेमिनार असतं, म्हणजे जेणेकरून की हे जी पूर्ण प्रक्रिया आहे इंडियन आर्म फोर्सेसमध्ये करिअर बनवण्याची
आणि आपण इंडियन आर्म फोर्सेसमध्येच का जावं हे पालकांना आम्ही समजावून सांगतो. कारण मी आता बरेच सेमिनार केलेले आहेत, महाराष्ट्रभर मी सेमिनार करत असतो. बऱ्याच आईंचे आणि बहिणींचे आणि वडिलांचे प्रश्न असतात की सर माझ्या मुलाला युद्धात जायला लागेल का? डेफिनेटली. पण मला त्यांना एक समजावून सांगायचं आहे की बाबा तुमचा मुलगा जर युद्धात गेला आणि जर एक ऑपरेशन सुरू झालं तर त्याच्या बाजूला त्याचा बडी असेल त्याची काळजी घेण्यासाठी, त्याला जर काही झालं तर त्याच्या बाजूला त्याचा नर्सिंग असिस्टंट असेल, त्याचा डॉक्टर असेल आणि त्याला इव्हॅक्युएट करण्यासाठी एक हेलिकॉप्टर असेल. कारण ह्या बाबी आपण त्यांना क्लिअर करणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे जेव्हा सेमिनारला येतात तेव्हा आम्ही त्यांना सर्व प्रक्रिया समजावून सांगतो. मुलांची लेखी परीक्षा म्हणजे एक एंट्रन्स टेस्ट होते, त्याचा पेपर इमिजिएटली चेक केला जातो, त्याची एक मुलाखत घेतली जाते आमच्या व्हाईस प्रिन्सिपल आणि काउन्सिलरद्वारे आणि मग त्या मुलांना की बाबा ऍडमिशन कन्फर्म करायचे की नाही करायचे हे आम्ही त्यांना तिथेच क्लिअर करतो. अगदीच. सर, बऱ्याच मुलांना जसं तुम्ही म्हणालात की देशसेवेत येण्याची इच्छा असते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत असते, तर अशा युवा पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मॅम मी एवढंच सांगेन, जवळपास 22 वर्ष सशस्त्र सेने इंडियन आर्मीमध्ये मी माझं करिअर केलं होतं, देशसेवा केलेली आहे आणि याच्यासारखं करिअर कुठेच नाही आहे. तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळतो, तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स येतो, तुम्ही स्वतःला जसं कंडक्ट करता, हे फक्त तुम्हाला इंडियन आर्म फोर्सेसही शिकवू शकते. मी पालकांना एवढं सांगेन, मी मुलांना एवढं सांगेल, जर तुम्हाला सोसायटीमध्ये रिस्पेक्टफुली जगायचं आहे, जर तुम्हाला सोसायटीमध्ये लोकांकडनं रिस्पेक्ट घ्यायचा आहे न मागता, तर तुम्ही इंडियन आर्म फोर्सेस जॉईन करावे. कारण याच्यासारखं वेगळं करिअर काहीच नाही आहे. आता मी इंडियन आर्मीमधनं रिटायर्ड आहे, आय एम अ वेटरन. पण तरीसुद्धा मी रिटायर झाल्यानंतर माझ्या काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, माझे काही इतरत्र प्रॉब्लेम असतील, ते सगळे इंडियन आर्म फोर्सेस टेक केअर करतं. त्याच्यामध्ये मला कुठेही बघायची काही गरज नाही. आमचे सेल आहेत, आम्ही तिथं जाऊन आम्ही त्यांना कम्युनिकेट करू शकतो आणि त्यांच्याकडनं ते प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकतो. हे कुठं होतं का, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही इंडियन आर्म फोर्सेस हे एक सेकंडरी करिअर म्हणून बघू नका. कारण काय होतं, वयाच्या म्हणजे काही वर्षानंतर 10+2 एंट्री स्कीम हे मुलं विसरून जातात. ते नीट आणि जेईच्या मागे लागतात. अनफॉर्च्युनेटली तिथे जेव्हा ते सक्सेसफुल होत नाहीत, मग ते करिअर बघायला लागतात अँड दे लुक ॲट इंडियन आर्म फोर्सेस ॲज अ सेकंडरी करिअर. इट इज नॉट अ सेकंडरी करिअर, मेक इट ॲज युअर प्रायमरी करिअर. कम टू द्रोणा डिफेन्स अकॅडमी, विल मेक यू ऑफिसर्स. आता पालकांनी आपल्या मुलांना इंडियन आर्म फोर्सेसमध्येच का पाठवावं किंवा मुलांनी इंडियन आर्म फोर्सेसच का जॉईन करावं? मी स्वतःचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगू इच्छितो ना. मी एका खेडेगावातून आलेलो, म्हणजे खेडेगावातनं इंडियन आर्म फोर्सेस जॉईन केलं, NDA जॉईन केलं सैनिक स्कूलच्या माध्यमातून. पण वयाच्या 19.5व्या वर्षी मला माहीत होतं किंवा मला माहीत झालं की मी फर्स्ट क्लास गॅझेटेड ऑफिसर बनणार आहे. विच सर्व्हिस येस गिव्स यू दिस ऑपॉर्च्युनिटी? ॲट द एज ऑफ 19 or 19.5 इट इज कन्फर्म टू यू. म्हणजे तुम्हाला एकदम कन्फर्म झालेलं आहे की मी एकदम फर्स्ट क्लास ऑफिसर आहे, तुमचं लाईफ बनलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगू शकतो, पूर्ण सर्व्हिस करिअरमध्ये मी जवळपास बरेचसे देश फिरलेलो आहे. तुम्ही जसं माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, आफ्रिका, देन आय हॅव बीन टू अबुधाबी अँड दुबई, आय हॅव बीन टू मलेशिया, आय हॅव बीन, म्हणजे काश्मीरपासनं ते कन्याकुमारी, कार निकोबार, इंदिरा कौल, हे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत कर्टसी इंडियन आर्म फोर्सेस, ट्रेनिंगमध्ये किंवा ऑपरेशन्समुळे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भारतीय सशस्त्र सेनेमध्ये जर तुम्ही ऑफिसर म्हणून जॉईन झालात, तुम्हाला ॲडव्हेंचर कोर्स करता येतील, तुम्हाला तुमच्या मुलांना बऱ्याचशा सुविधा मिळतील, तुम्हाला स्वतः सुविधा मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे तर तुम्हाला भरपूर चांगले मित्र मिळतील. आज मी सांगू इच्छितो की मी कुठल्याही शहरामध्ये जर मी आज गेलो, फक्त मला आमच्या NDAच्या स्क्वॉड्रनच्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, IMAच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या रेजिमेंटच्या ग्रुपमध्ये किंवा बटालियनच्या ग्रुपमध्ये जर मी टाकलं की सर मैं इस तारीख को यहाँ इतने बजे पहुंच रहा हूँ,
So everybody is there to just support me. टेकन केअर ऑफ. Everything is taken care of. That is what the beauty of life, and it is called as camaraderie. आपलेपणा, आपल्या लोकांसाठी आपलेपणा. मी नितीन सरांकडे येईन. नितीन सर, तुम्ही युवा पिढीसाठी काय संदेश द्याल? संदेश एकच आहे मॅम, डिफेन्स हे करिअर हे प्रायोरिटीवरती ठेवायला पाहिजे युवा पिढीने. कारण ही संधीला एक वयोमर्यादा आहे की वयाच्या 19.5 वर्षानंतर तुम्ही हे UPSCच्या वगैरे एक्झाम अटेम्प्ट नाही करू शकत. तर आय विल से की बाबा तुम्ही हे प्रायोरिटीवरती घ्या. इतर संधी तुम्हाला आयुष्यात कधीही भेटतील, पण या संधी पुन्हा भेटणार नाहीत. ही एक ड्रीम लाईफ आहे, ॲस्पिरेशनल लाईफ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसा भेटेल, पण जी डिग्निटी, जे रिस्पेक्ट या क्षेत्रामध्ये भेटतो तो इतर कुठेही भेटत नाही. सो मेक इट युअर फर्स्ट प्रायोरिटी आय विल से. खरं तर द्रोणा डिफेन्स अकॅडमी युवा सैन्य घडवण्याच्या तयारीत आहेत आणि तुम्ही तो मोटो ठेवून, तो उद्देश ठेवून तुम्ही काम करता. त्यासाठी खरंच तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी दोघांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू मॅम. जय हिंद. जय हिंद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.